नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सातारा नागरिकांचं मनापासून स्वागत. सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करत आहोत आणि त्याला एक उत्तम प्रतिसाद असा मिळालेला आहे. आणि भूमिशिल्प डिजिटलचे जे काही सबस्क्रायबर आहेत ते पण मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब करायला लागलेले आहेत, लाईक आणि शेअर पण करायला लागलेले आहेत. तेव्हा भूमिशिल्प डिजिटलचे संपादक पद्माकर सोळवंडे यांच्या वतीनंही मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं ते संपूर्ण सातारा शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातलं नाही, पश्चिम महाराष्ट्रातलं असं एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. वादग्रस्त चांगल्या अर्थानं म्हणतो मी, की ज्यांच्या सडेतोड अशा बोलल्यामुळं किंवा आपण ज्याला म्हणतो मुलूक मैदान तोफ म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. आणि जे काय आहे ते सडेतोड बोलणं आणि जे काय आहे ते खरं बोलणं, उगीच आपलं दडगं काही बोलणं नाही. तर अशा पद्धतीनं त्यांचं एक वक्तव्य सातत्यानं असतं. आणि आत्ता जर म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये जर त्यांच्या सौभाग्यवतीच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभ्या आहेत. तर आता मी एवढं सांगितल्यानंतर मला असं वाटतं की सातारकरांच्या हे लक्षात आलं असेल की आपल्या स्टुडिओमध्ये आत्ता नरेंद्र पाटील दादा आलेले आहेत. तेव्हा दादा तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. तेव्हा आज दादांना इथं बोलवण्यामागची 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. ती म्हणजे संपूर्ण सातारकरांना असा एक प्रश्न पडलेला आहे की सुवर्णादेवी नरेंद्र पाटील ह्या ज्या काही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर ह्या भारतीय जनता पार्टीच्या अगदी प्रमुख पदाधिकारी राहिलेल्या, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सातारा शहराची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. त्याच्याबरोबरीनं आत्ता तर त्या संपूर्ण प्रांत म्हणजे महाराष्ट्र प्रांताच्या उपाध्यक्ष म्हणून होत्या. आणि अलीकडं जी कर्नाटकमधली जी निवडणूक झाली तेव्हा उत्तर कर्नाटकमधल्या काही भागांची जे काही प्रचाराची जबाबदारी होती तीही पक्षानं त्यांच्यावर टाकलेली होती. आणि जर सांगायचं झालं तर खानापूर तिथले जे काही आमदार आहेत तिथल्या सिटिंग काँग्रेसच्या आमदाराला पाडून तिथं जे काही भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला तर त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रचार प्रमुख म्हणून सुवर्णादेवी पाटील यांची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये होती. आणि तो उमेदवारसुद्धा अख्ख्या कर्नाटकमध्ये सर्वाधिक मतानं तिथं विजयी झालेला होता. म्हणजे अशा प्रमुख पदावरती प्रचारक म्हणून, प्रांतिक उपाध्यक्ष म्हणून, जिल्हाध्यक्ष म्हणून, संपूर्ण शहराची पूर्ण जबाबदारी म्हणून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असणाऱ्या सुवर्णादेवी पाटील यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं त्या पक्षाचा त्याग केला. आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून किंवा त्या पक्षाकडून एक उमेदवारी मिळवलेली आहे. आणि त्या आत्ता हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरून आपल्यासमोर नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून आलेले आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. परंतु दादा मला सांगा की एवढ्या मोठ्या जबाबदारीवरती वहिनी काम करत होत्या म्हटल्यानं, आणि साधारण आता कसं झालं आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे जाईल तिथं भारतीय जनता पार्टी. आणि म्हणजे आपण राजकीय भवितव्याचा जर विचार केला तर बाबा भविष्यामध्ये आपल्याला दुसरा पक्ष दिसत नाही अशी परिस्थिती असताना, तिथं मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होत असताना वहिनींनी हा जो काही निर्णय घेतला तर ह्या निर्णय प्रक्रियेत अर्थात तुमचाही सहभाग असणार. तर मला एवढं म्हणजे मलाच असं नाही तर संपूर्ण सातारकरांना असा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यावरती आपले शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज पण म्हणाले की विरोधकांना आमच्याकडचा उमेदवार आयात करावा लागला. तर मग ह्याच्यामध्ये उलटसुलट चर्चा आहे. मग का सोडलं? मग त्याच्यामागे नेमकं काय आर्थिक गणित आहे का? त्याच्यामागं काय नेमका विचार आहे? तर एक सातारकरांच्या मनात हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर मला वाटतं देऊन तर आपण ह्या चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की कुटुंबात सुसंवाद आहे, चर्चा आहे, परंतु आमच्यात मतस्वातंत्र्य आहे. म्हणजे माझे वडील काँग्रेस विचाराचे होते, मी शिवसेनेत जाण्याला त्यांचा विरोध होता. परंतु 10-12 वर्षाच्या प्रदीर्घ शिवसेनेतल्या माझ्या प्रवासानंतर जेव्हा पाणी प्रश्नावर आणि याच्यावर आंदोलनं केली त्यावेळेला ते शिवसेनेत आले. मी शिवसेनेत येताना ते कैलासवासी मन्याबापू गोडबोले ना की आता कोणी काँग्रेसमध्ये तशा अर्थानं मी म्हणजे खेद व्यक्त करून जावं असं राहिलेलं नाही. मी आता तुम्हाला जुना काँग्रेसवाला म्हणून भेटून माझ्या व्यथा सांगून मी शिवसेनेत निघालो आहे हे म्हणणारे. म्हणजे माझ्या वडिलांनी मला सक्ती केली नाही, मीही मिसेसला सक्ती केली नाही. त्यावेळेला म्हणजे मी BJPत
जाण्याच्या आधी ती कांताताई नलवडे, नीताताई केळकर हो. यांच्यासह उमाताई खापरे यांच्या ती सहवासात आली होती. त्याच्या आधी तिनं राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं काम केलं होतं. आणि माझे जिथं व्यक्तिगत संबंध होते आणि ज्या म्हणजे समाजकारणात, राजकारणात म्हणलं तरी चालेल, आम्ही बरोबर होतो अशा आपल्या चेतना दोशी भाभी मानदेशीच्या सिन्हा शिल्पकार, म्हणजे संस्थापक, शिल्पकार सगळं, आणि ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे, चेतना सिन्हा, चेतना सिन्हा आणि वर्षाताई देशपांडे या सहवासात तिनं सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. आणि मग स्थानिक लिमई काकू असतील, कोलटकर वहिनी असतील, या सगळ्यांच्या बरोबरीने तिनं भारतीय जनता पक्षात कामाला सुरुवात केली. मी ते प्रारंभीची 3 वर्ष भाजपमध्ये होतो, परंतु मी म्हणजे तो हा मतदारसंघ भाजपमध्ये मी गेलो होतो अशासाठी की हा मतदारसंघात त्यावेळेला 7 नंतर आपल्याच पुढाकारानं साताऱ्यातल्या मोहिमेमुळं मी त्याचं श्रेय, हे कोणी मला विचारलं झोपेत तरी, त्या म्हणजे मनोमिलन जे झालं 6-7ला 2006ला, त्याचं श्रेय किंवा ते त्या मागेही जनमत उभं करण्याचं आपलं आहे. तो विचार मी 2001लाच मांडला होता स्वर्गीय आबाईसिंह महाराजांच्या उपस्थितीत, की महाराज साहेब, सातारची इच्छा अशी आहे की ह्या 2 राज्यांनी एकत्र यावं आणि तो संघर्ष टाळावा आणि तो विकासासाठी जावा. परंतु 2006ला मनोमिलन झालं, सर्वसामान्य सातारकरांसारखं 2 भाऊ एकत्र आले, याचा आम्हालाही आनंद झाला. परंतु 9 होता लक्षात आलं की हे मनोमिलन लोकशाहीचा गळा घोटणारं आहे, हे सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्त्याचा गळा घोटणारं आहे, हे लोकशाहीला मारक आहे. ही तर फक्त त्यानंतर 2च वर्ग राहतील, एक यांचा समर्थक किंवा नामशेष झालेला यांचा विरोधक, आणि मग याला विरोध केला पाहिजे. त्यामुळे मी शिवसेनेतून BJPकडं मतदारसंघ असल्यामुळं यांच्या BJPत प्रवेश करून मनोमिलनाच्या विरोधात निवडणूक लढवली. एक तुम्ही पाहिलं, मी त्याला इतिहास साक्षी आहे, अगदी इतिहास म्हणायला काय मी इतिहास पुरुष नाही, परंतु एक त्याला मागचे पुरावे आहेत, आपण त्याचे साक्षीदार आहात. 2004ला शिवशक्ती भीमशक्तीचा आम्ही प्रयोग केला साताऱ्यात, जो पुढं 2014 साली वास्तवात आला. परंतु साताऱ्यात अशोक बापू गायकवाड असतील, आवळे असेल, आमचा बाकीचे सगळे RPIचे नेते असतील, आणि शिवसेना हातात हात घालून चालली. मुस्लिम बांधवांना आम्ही हातात हात घालून चाललो, वर्षाताई देशपांडे आम्ही हातात हात घालून चाललो. आणि आपल्याला आठवत असेल तर त्यावेळच्या एकबोट्यानी प्रभूतींनी जो इथं ह्याचा म्हणजे अफजल खान कबरीच्या नावाखाली जिल्ह्यात अशांतता माजवणं, धार्मिक द्वेष तयार करणं, याला मी सक्षम विरोध केला आहे. म्हणजे माझ्यावर तर एकबोटेला जिल्हाधिकारी कार्यालयात मारल्याची केस होती. आणि मीनवाईल ज्या दंगली झाल्या 9-10ला, मिरज दंगली झाल्या, हे झाल्या, ह्यातले गुन्हेगार, याच्या मागं असणाऱ्या सुप्त शक्ती ह्या लक्षात यायला लागल्या. आणि हा काय कोट आपला नाही. शिवसेनेचं हिंदुत्वाविरुद्धचा लढा, म्हणजे हिंदुत्वाच्या बाजूचा, हिंदुत्वाच्या विरोधी असणाऱ्यांच्या विरोधातला लढा, आणि ह्यांच्या हिंदुत्वाचा लढा, ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. किंबहुना ह्यात हिंदुत्व नाहीच, हे जेव्हा लक्षात आलं, म्हणजे पानिपतावर मराठ्यांच्या बाजूनं लढणारा आणि मारणारा अहमद शाह अब्दालीची ऑफर धुडकावून इब्राहिम खान गारदी, पाकिस्तानच्या विरोधात परमवीर चक्र मिळवून शहीद झालेला अब्दुल हमीद, किंवा भारताच्या विश्वचषकात मिळवताना वाटा मिळवलेला झहीर खान, किंवा महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या वेळी थांबलेला मदारी मेहतर, स्वराज्याचा पहिला सेनापती नूर मोहम्मद दौलत आणि दर्या सारंग दौलत खान, हे केवळ मुसलमान आहेत म्हणून देशद्रोही. आणि अकबराचा सेनापती राजा मानसिंग, आजही त्याचे वंशज, म्हणजे 1947 पर्यंत सत्तेत राहिले, राज्यावर राहिले, आणि आत्ताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने ह्या BJPच्या सत्तेत आहेत किंवा राजकारणातल्या सत्तेत आहेत. ही गरज हिंदुत्वाची, ही व्याख्या काही जमली नाही आणि मी BJP सोडली. अर्थात मी सोडली किंवा मी त्याग केला म्हणून तू त्याग कर हा विचार नाही. घरात आणि मी सोडली तो काळ म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सूत्र दिल्यानंतर भाजप देशात सत्तेवर येण्याची चिन्ह दिसू लागताना
सोडलेली आहे. पण आत्ता आत्ता सुद्धा आता वहिनींनी- तेच वहिनींचं तेच सांगतो की त्यानंतर तिनं निष्ठेनं काम केलं आणि आमच्या घराला संधी मिळालेली आहे पक्षांकडून. ती सत्तेविरोधात संघर्ष करताना मी शिवसेनेतो तिथं ज्या वेळेला शिवसेनेचे आमदार खासदार निवडून आणले तेव्हा शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येईल असं कोणी म्हणत नव्हतं. हो, तेव्हा आम्ही संघर्ष करत होतो. जावळीमधून बाबरी मशिदीत एकही दंगा, बाबरी मशीद पडल्यानंतर एकमेव जिल्हा हा सातारा जिल्हा जिथं दंगा झाला नाही आणि ते न होऊ देण्यातला एक शिलेदार मी होतो, याचा मला अभिमान आहे. आमचा संघर्ष म्हणजे 95 ते 99 या सत्तेच्या काळात एकही सत्तेतलं पद आम्हाला मिळालेलं नाही, सत्तेतल्या सन्मानाचं. माझ्या मिसेसनं 9 ते 14पर्यंत संघर्ष केला. त्यावेळेला केंद्रात तरी वर ह्याच्यात असंच डबल इंजिन काँग्रेसचं सरकार होतं. 14 ते आज अखेर तिला सत्तेतलं सन्मानाचं पद मिळालेलं नाही. 16ला जो संघर्ष केला तो हे 2 राजांच्या विरोधात भाजपचं पॅनल टाकून म्हणजे सत्तेसाठी संघर्षाची, सत्तेविरोधातल्या संघर्षाची संधी आम्हाला मिळते. सत्तेतलं साधं म्हणजे तुकडासुद्धा तो सन्मानाचा वाटायला येत नाही. अर्थात त्याची आम्हाला खंत नाही. आमच्यात संघर्ष करण्याची शक्ती आहे, ती ताकद आहे, ती उर्मी आहे म्हणून मिळालेली आहे. आणि आजचा सुद्धा जो संघर्ष आहे तो सत्तेविरोधातला आहे. आम्ही सुरुवात केली त्यावेळची भाजप खरोखर वेगळी होती. म्हणजे काही विचार आज तुम्हाला म्हणता येतील, म्हणजे RSSचे स्थापनेपासूनचे विचार, जनसंघाची आणि भाजपची मूळ धोरणं, हा ढाचा कायम असला तरी आजच्या इतकं उन्मादी उन्मत्त मस्तवाल स्वरूप त्याला नव्हतं. मुंडे, गडकरी, अटलजी, अडवाणीजी असे जननायक नेते आणि वैचारिक त्यात असं होते. नेतृत्व म्हणजे होतं. त्यात होते, समाजाच्या तळागाळातून बांधले गेलेले होते. पुढचा माणूस विचारानं आपल्यासा करत होते, संघर्षानं आपलासा करत होते. विरोधकाची उणीव दाखवून त्याच्या उन्मत्तपणावर, त्याच्या भ्रष्टाचारावर टीका करून आपलंसं जनमत बनवत होते. आज हा नवीन फंड आहे. 70,000 कोटीची चोरी केलेला आपल्या पक्षात घ्यायचा, त्याची भीती लोकांना घालायची. म्हणजे तो गळ आहे. हे बघा, तुम्ही 70,000 कोटी खाल्ले, तुम्ही 40,000 कोटी खाल्ले, तुम्ही धारावी झोपडपट्टी खाल्ली, आमच्याकडे आला की तुम्ही सुरक्षित आहे. आणि आमच्याकडे नसाल, तुम्ही 5-10 लाख जरी कुठं तुम्ही सापडला तरी तुमच्याकडे ईडी दारात येऊन उभी राहील, तुमच्या पाठीमागं हा ससेमेरा लागेल. ही भीती आहे. कुठला विरोधक विचारात घ्यायचा नाही. मला आठवते शेषनच्या बरोबरचा संघर्ष आणि शेषनमुळं त्या निवडणूक आयोगाला लागलेली शिस्त आज कुठेही नाही. साताऱ्यातला एक मोठा भ्रष्टाचार म्हणजे खाजगी जागेवर नगरपालिकेचं हे टाकलं आहे. मी गांधी मैदानावरून हा विषय बोललेलो आहे, त्याची पुनरावृत्ती करून आपला वेळ घेत नाही. परंतु आज अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर न दिलं नाही. मी त्याला आज हे स्मरणपत्र आज आजच्या तारखेस त्याला पाठवलं आहे. म्हणजे निवडणूक आयोग पूर्वी सेशननं नुसतं कळवलं की ह्या ठिकाणी हे होण्याची शक्यता येत आहे, तर तिथं SRPची तुकडी जायची. काल शशिकांत शिंदे साहेबांचं भाषण सुरू असताना 2 दारुडे दंगा करत होते. पोलीस त्यांच्याकडं शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पाठ करून उभे होते. मी जेव्हा वरनं विचारलं की आम्ही भांडणं करावीत आणि मारावीत, कायदा सुव्यवस्था राखावी अशी तुमची इच्छा आहे का, तेव्हा मग त्याला बाजूला घेऊन गेले. एवढं प्रशासन हे झालेलं आहे. आज तुम्ही प्रशासन चालवणारे अधिकारी आहेत, त्यांचे बदल्यांचे दर ऐकले आणि काय दर देऊन ऐकलेत. आज 2 कोटी रुपयाच्या बोलीवर मामलेदार आला जातो. म्हणजे यायचे 2 कोटी, जायचे 2 कोटी, 4 कोटी. त्याला इफेक्टिव्ह दिवस मिळतात 400. ह्या वर्षातले 200 आणि त्या वर्षातले 200. 400 दिवसात 4 कोटी मूळ भांडवल, म्हणजे रोज 1 लाख रुपये खाल्ला पाहिजे. आणि मग स्वतःसाठी रोज 1 लाख खाल्ला पाहिजे. 2 लाख खाणारा माणूस आज कार्यकर्त्याला, विरोधकाला, जनतेला, अधिकारी न्याय देऊ शकत नाही. त्याला माहीत आहे हे 4 कोटी मी खर्चून आलेलो आहे. माझी तक्रार जरी वर कोणी केली तरी महसूल मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही आहे. त्यामुळं सगळीकडं उन्मत्तपणा वाढला आहे आणि त्या उन्मत्तपणाच्या विरोधात आहे. त्यामुळं ज्या वेळेला माझ्या मेसेजच्या लक्षात येत गेलं की कुठल्याही पॉलिसी मेकिंग डिसिजनमध्ये आपला सहभाग नाही, आपण फक्त संघर्ष करायचा एक ठरवून दिलेल्या चौकटीत, त्यांनी ठरवून दिलेली आंदोलनं, त्यांनी ठरवून दिलेली धोरणं, त्यांनी ठरवून दिलेला कार्यक्रम राबवायचा. आणि ह्या सगळ्यावर म्हणजे
किशोर गोडबोलेंनी सहकार्य केलं त्या संपूर्ण वाटचालीत. दत्ताजी थोरात होते, सुहास गाणं होते, अमित कुलकर्णी मूळ बीजेपी. म्हणजे मी तर 14 पूर्वीची बीजेपी आणि 14 नंतरची बीजेपी. 14 नंतर आता बलशेटवर आणि विकास गोसावी छाती काढून चालतात. 14 पूर्वी जे नव्हते किंवा जे घरात बसून होते किंवा आम्ही वेगळ्या कामात आहे, आमच्यावर वेगळं आहे, आमच्यावर ह्या भाजपची जबाबदारी नाही जे सांगायचे, आज ते एकेका खुर्चीच्या प्रचाराचे 35 रुपये लावणार आहेत. परंतु जर पोटनिवडणुकीत लेवे निवडून आला तर उडणारे फटाके आणि त्याचा कचरा गोडबोलेंच्या दारात गेलेला आम्ही बघितलेला आहे. त्यावेळेला गोडबोलेंनी दिलासा द्यायला जायला 4-5च भाजपचे पदाधिकारी असायचे आणि जे संघर्ष करायचे, जे टिंगलटवाळी करायचे, जे जानवं म्हणायचे, जे टोपी म्हणायचे कोणाला, हे म्हणजे मी एवढ्या मोठ्या गोष्टीची तुलना करणं चुकीचं आहे. परंतु लगेच लक्षात येऊन मी उदाहरण देतो की छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला गेले. ती म्हणजे रयतेच्यासाठी, स्वराज्यातल्या रयतेच्या हितासाठी केलेली तडजोड होती. हितं दिलेर खानाचं, मिर्झाराजे जयसिंगाचं सैन्य जाळपोळ करत होतं, लुटत होतं, सगळा सैन्य शक्तीचा पाडाव होत आला होता. आणि आत्ता जर तह नाही केला, काही म्हणजे काही गमावून काही मिळवलं नाही तर जनता देशोधडीला लागेल. आणि म्हणून महाराज गेले. महाराजांचे पदोपदी अपमान करण्यात आले. राजकारणातले जे प्रोटोकॉल असतात ते पाळले गेले नाहीत. आग्र्यात तर स्वागताला एक तो मुन्शी आला, गिरधारलेला लाल का कोण, म्हणजे हे सुद्धा आले नाहीत महाराजांच्या स्वागताला. गेल्यावर दरबार संपला होता. मग दिवाने खास मध्ये जी भेट होणार होती ती सोडून दिवाने आममध्ये झाली. तिथंही या महाराजांनी औरंगजेबाला लावून कुर्निसात केला. कारण जनतेचं हित आणि जनतेचं म्हणजे नुकसान होऊ नये ही भूमिका त्यामागं होती. गेले तिथं, त्यासाठी गेले, उभे राहिले. परंतु जेव्हा त्यांना उभं केलं गेलं, हा सगळा संयम त्यांनी बाळगला. आतून म्हणजे त्यांना काय वाटत असेल ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. ज्या वेळेला त्यांनी पुढचा माणूस हा कोण आहे म्हणले तर म्हणले हे मेवाडचे महाराणा जसवंत सिंग. ते म्हणले त्याच्या पाठीमागं उभा, ज्याला तोंडाकडनं माझ्या सैन्यानं कधी बघितलाच नाही, कायम हा पळायचा आणि माझं सैन्य त्याच्या पाठीमागं. काय औरंगजेबाला मला मारायचं असतं तर मारू दे, अटक करू दे, काय करायचं असेल ते करू दे, यापेक्षा जास्त अपमान मी सहन करत नाही. तसा खऱ्या आणि सच्च्या भाजपवाल्याचा अपमान ज्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांच्या मुलाखती अविनाश कदमांनी बनकरनं घेतल्या, ह्याच्यापेक्षा किशोर गोडबोले, दत्ताजी थोरात, अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील ह्यांचा अपमान काय शकतो. काँग्रेसवाल्यानं मारलेला दगड, केलेली उपेक्षा, केलेली टिंगल, केलेली निंदा नालस्ती, केलेले अत्याचार आणीबाणीतले हे एका बाजूला ठेवले तरी अविनाश कदमांनी, दत्ता बनकरनं, ज्यांनी त्यांचे गट डबऱ्यात घातले, खड्ड्यात घातले, जी स्वतः जनतेनं नाकारली 16 सालच्या इलेक्शनमध्ये, त्यांनी घेऊन घ्यावेत आणि हॅ करत भाजपवाल्यांनी ते ऐकावेत. त्या दिवशी जी सुवर्णग्रह, मी म्हटलं तिथंच बोलायचंच ना. ते पक्षशिस्तीत बसत नाही, काय नाही. आणि मग तिनं पावसकरांना, अतुल बाबांना, बावनकुळेजींना, रवींद्र चव्हाणांना त्यांच्या पद्धतीत फोन लावले. मला काही त्यात इंटरेस्ट नव्हता. ह्या गोष्टी अशा घडतात. इथं व्यक्ती स्वातंत्र्याला किंवा व्यक्तीच्या स्वतःच्या मताला फारसं महत्त्व नाही. इथं प्रॉपरली राबवला जातो तो अजेंडा. त्यांना शिवेंद्र बाबांपासून अतुल बाबापर्यंत जी माणसं पाहिजेत ही पॉलिसी डिसिजनला नाही. हे सत्ता राबवण्यासाठी हे दाखवायचे दाद हे आहेत. आज शिवेंद्रराजेंनी मला सांगावं की मी उसाला 4,000 रुपये दर मिळावं म्हणून मी आंदोलन करेन, कांद्यावर निर्यात बंदी येणार नाही म्हणून मी करेन, शेतकऱ्यांची लाईट बिलं मोफत व्हावीत म्हणून मी आंदोलन करेन, शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतमालाला FRP वाढवून मिळावी म्हणून मी भांडेन. हे नाही आहे. भाऊसाहेब महाराजांनी हे करू शकत होते, कारण काँग्रेसमध्ये त्या मताला होतं. भाऊसाहेब महाराजांनी अख्खी भूविकास बँकेची कर्ज माफ करून घेतली इरिगेशनवाल्यांची. हे आता तुकडे टाकतायत. म्हणजे युरियाचं 200-300चं पोतं 2300ला करायचं आणि तुमच्या खात्यावर महिना 2,000 पाठवले म्हणायचं. त्या बिचाऱ्या माऊलीला जर किराणा माल आणायला गेली तर 10-15 हजार पुरणार नाहीत, पण तुला 2,000 लाडक्या बहिणीला दिले म्हणायचं. तेही साठवून वेळेवर द्यायचे. नेमके इलेक्शनलाच पैसे येतात प्रत्येक वेळेला. 4 महिने थांबवून ठेवायचे. मागच्या दिवाळीला त्यांनी तसंच केलं, आत्ता बिहारमध्ये तसंच केलं. आणि कुठं निवडणूक आयोग बघत नाही, सुप्रीम कोर्ट बघत नाही,
कोणी कुठलीही घटनात्मक यंत्रणा आता उभी राहिलेली नाही. आणि अशा वेळेला परमेश्वर प्रत्येकाची एक निवड करतो, प्रत्येकाला एक स्वभाव देतो. माझ्या वैशिष्ट्यात संघर्ष करणं आहे, त्याची किंमत मी मोजलेली आहे. 92 साली हातातली सगळी कामं घालवून अंगावर केसेस घेऊन तडीपारी होऊन मी संघर्ष केला. 95 ते 99 केला. 98ला स्वपक्षाबरोबर केलेला आहे. मनोहर जोशींच्या इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध जाऊन उरमोडीचं धरण व्हावं म्हणून हिंदुरावानं आम्ही पदयात्रा काढलेली आहे, शिंगणापूर ते उरमोडी. नंतर आम्ही पाणी प्रश्नासाठी संघर्ष केला हिंदुरावांच्या ह्याच्यात. ह्यांना घेऊन मी म्हणजे मुंडे आणि विनोदजी तावडेंना घेऊन दुष्काळाच्या मुद्द्यावर, कृष्णा पाणी खोऱ्याच्या मुद्द्यावर संघर्ष केला. संघर्ष आणि 13ला 14 नंतर मी संघर्ष करतोय. आता एकच झालं की वयानं येणाऱ्या मर्यादा पण म्हणजे संपूर्ण तुमच्या सगळं जे जायचं. लक्षात त्यामुळं संघर्ष करत असल्यामुळं आम्ही संघर्षाला उभं राहिलोय. आर्थिक बाब कधी म्हणता आली असती, राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलो असतो तर कुठं घोटाळा केलाय का, पैसे खाल्लेत का, ईडी तुमच्या मागे लागले का, इन्कम टॅक्स मागे लागलाय का, किंवा इकडून काय मिळालंय का. हे तर आता फाटक्यातनं म्हणजे उघड्याला असं नागडं भेटलं तशातला प्रकार. पण म्हणजे तुमच्या जे लक्षात आलं म्हणजे काही वर्षांपूर्वी की बाबा आपण यांच्याबरोबर राहण्यामध्ये अर्थ नाहीये, ते लक्षात येण्यासाठी वहिनींना हे आता काय झालं 2025 उजाडला असं म्हणायचं. 13 पर्यंत मीच होतो. आणि तुम्ही म्हटलात त्या पद्धतीनं किंवा आत्ता सुद्धा आपली सातारची निवडणूक आहे, त्यातली जी निवडणूक प्रक्रियापूर्वी कसं होतं, एक जलमंदिरमधनं निर्णय व्हायचा, नाहीतर सुरूच्या बंगल्यातनं निर्णय व्हायचा. यावेळेला निर्णय मात्र हे मुंबईतनं घेतले गेले, पक्ष पातळीवरती हे मुंबईचं कारण सांगतायत बरं का. मुंबई काही घेतलेले नाहीत. मुंबईतनं असा निर्णय झाला नसता. मुंबईतून निर्णय मुंबईवाल्यांचं ऐकलं असतं तर अमित कुलकर्णी किंवा सुवर्णा पाटील हाच निर्णय झाला असता. माझ्यापेक्षा मी अमित कुलकर्णीला जास्त देतो. कदाचित दत्ताजी थोरातही म्हणजे स्वतः दत्ताजी इच्छुक नव्हता, पण पक्षाचा आदेश आला तर त्यानं ऐकलं असतं. अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, मग जांभळे किंवा हे निर्णय झाले असते. ह्या पक्षाच्या चौकटीत ह्यांनाच दोघांना ताकद देऊन, ह्यांना संदेश देऊन परत तुमचंच हुजुरातीचं बळ उतरवा आणि घरात कामाला असणारी भाजी आणून देणारी अक्षय जाधवापासनं किंवा विनायक पावस म्हणजे आपले आमचे विक्रम पावसकर येऊन, मी त्यांचं खास अभिनंदन करेन. म्हणजे संग्राम जगताप, विक्रम पावसकर, नितेश राणे यांनी जो महाराष्ट्रात हिंदू जनजागृतीचा झेंडा उभारला आहे आणि त्यात त्यांनी ज्या कडव्या हिंदूची निवड केली, मी त्यांना अभिप्रेत मी पहिल्यांदा भारतीय मानतो. पाकिस्तानला परदेश राज्याला फुटला असणारा परोळकरला मी हिंदू मानत नाही. बरोबर. आणि अब्दुल हमीद, इब्राहिम खान गार्दी माझ्या दृष्टीनं पूजनीय आहेत, कारण ते देशासाठी रक्त सांडलेलं आहे, स्वराज्यासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे. दादा दुसरं तर त्यांनी जे नामांकित उमेदवार काढलाय फिरोज पठाण, ज्या पावसकरांनी आदल्या वर्षी मोर्चा काढलाय तेव्हा मी फिरोज पठाणची बाजू घेतलेली आहे. ती कोणत्या कारणानं की स्टेटस कुणी सोडले ते तपासा. हे 5000 विद्यार्थ्यांचा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये घुसले होते. हे कोण माती भडकवतंय, कोण भांडण लावतंय, कशासाठी चाललंय. सच्चा मुसलमान, सच्चा दलित आणि सच्चा हिंदू हा शिवछत्रपतींची बदनामी करू शकत नाही. बरोबर. करू शकत नाही, कारण शिवछत्रपती त्यांनाच कळले. आपल्या घरातली परस्त्री दुसऱ्याच्या ताब्यात सापडली, शत्रूच्या ताब्यात सापडली असताना नुसत्या आबरूनं नव्हे, नुसत्या साडी चोळीनं नव्हे, तर मातेचा दर्जा घेऊन परत येते हे विसरूच शकत नाही कोणी. त्यामुळं मुसलमानांनी राजा म्हणून शिवाजी महाराजांचा द्वेष केला असेल. साम्राज्य हे गाव तुझ्याकडं का माझ्याकडं, हा किल्ला तुझ्याकडं का माझ्याकडं, इथले चौथाईचे सरदेशमुखीचे वसुलीचे हक्क तुम्हाला का मला, समुद्रावर राज्य तुमचं का आमचं. जगाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला असा की ज्याच्या कुठल्याही कृतीत, कुठल्याही उक्तीत आणि कुठल्याही याच्यात वक्तव्यात इतकीशी चूक म्हणजे काढली जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आठवत असले तर मी जिल्हाप्रमुख पदाची किंमत मोजलेली आहे त्यावेळेला. मी आजही शिवसेनेत असून हे बोलतो उघड की अफजल खानाची कबर जेव्हा काढणार, विनायक ते ह्याच्यातनं एक निघाले होते बघा विश्व हिंदू परिषदेचे, मला तर जरा नाव एकदम हे होईना, विजयाताई
एकबोटे, नितीन शिंदे हे जे होते, नितीन शिंदे, त्यावेळेला माझी विजय स्टेटमेंट भोसले, की अफजल खानाची कबर पाडू देणार नाही. मला उद्धवजींनी फोन करून विचारलं, नरेंद्र आपण अफजल खानाकडनं आहे का शिवाजी महाराजांच्याकडनं? तर म्हणलं शिवाजी महाराजांच्याकडनं. मग ही मंडळी त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. तर म्हणले तुम्ही अफजल खानाची कबर उद्ध्वस्त. अफजल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण जे बाजूचं बांधकाम आहे ते पाडलं पाहिजे. कबर पाडायचा हक्क मला नाही, कारण ती शिवरायांनी बांधलेली कबर आहे, तिच्या नेमणुकीसाठी हे केलेली आहे. शिवरायांच्या कुठल्याही कृतीच्या विरोधात जाण्याचा मला कसलाही अधिकार नाही. आणि पुढं मला त्याचं जिल्हाप्रमुख पद गमावण्यात झालं. मला दाखवताना ते प्रमोशन दाखवलं असलं बेळगावचं, तरी ती हितल्या कृतीची शिक्षा होती, अपेक्षित उन्माद तयार होत नाही म्हणून. दुसरं एक आता अलीकडे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काही वक्तव्य येत आहेत ती तुमच्याबद्दल सुद्धा यायला लागली. म्हणजे वहिनींना विरोध आहे, पण तुमच्या काही जुन्या गोष्टी काढून की बाबा त्यांना नगरपालिकेमध्ये पैशाची मागणी केली म्हणून मारहाण केली गेली होती, असे त्यांचे पती त्यांना तुम्ही मतदान करणार का? मला वाटतं नाही, एक क्लिअर झालं पाहिजे. तर त्या केसमध्ये हायकोर्टानं आदेश दिलेले हे पाळलेले नाहीत चौकशीचे, माझ्याकडे चिकलिप घेऊन. आणि कोर्टात तातडीनं गुन्हा समीर शेख त्याचा तपासी अधिकारी होता दाखल केला. माझ्यावर तडीपारी केली, माझ्यावर 274 गुन्हे होते आणि मी सगळ्यातनं निर्दोष सुटलेला आहे. 1992, 90 साली, 91 साली, 92 साली किती सरकारी कर्मचाऱ्यांना मारणं, पोलिसांना मारणं, रस्ते रोको करणं, ट्रक पेटवणं, ह्या सगळे गुन्हे सगळ्याला मी सामोरं गेलो आहे. माझा एकच प्रश्न आहे की नरेंद्र पाटील ज्या वेळेला तडीपार होता, नरेंद्र पाटील गुन्हेगार होता, त्याच्या केसेसचा निकाल लागलेला नव्हता, तेव्हा हे छत्रपती शिवेंद्रराजांचे वडील माननीय अभयसिंहराजांनी माझ्याबरोबर युती करून गांधी मैदानावर सभा घेतलेली आहे. आणि त्यावेळचाही माझा संघर्ष, मी उदयनराजेंच्या जवळ असताना सुद्धा हे जे घडतंय आणि साताऱ्यात ह्या पद्धतीची जी तिकीट वाटप हे होतंय, ह्या सर्वकष सत्तेला विरोध केला पाहिजे. उदयनराजेंची सर्वकष सत्ता आली, 2 झाले नव्हते, पण लढला नरेंद्र पाटील. त्यावेळेला भाऊसाहेब महाराज तुमच्या घरात बसणाऱ्या किंवा तोंडपूजा कार्यकर्त्यांना, हुजरतीच्या पथकाला माझा दाखला देत होते. आणि मी गांधी मैदानावर भाषणाला येत नव्हतो, मी चिडलो होतो, ते पेपरात जाहिरात नाही केली. तर स्वतः आन्सरला घेऊन शिवेंद्रराजे मला घरी घ्यायला आले होते. नरेंद्र पाटील तुमच्या व्यासपीठावर आला तर ते बौद्धिक भाषण होतं, ते एंटरटेनमेंट होत नाही. त्यावेळच्या त्याची तडीपारी ही तुमच्या हिताची असली तर तडीपारी नसते. मात्र मी तुमच्या विरोधात बोललो, तुमच्या वागण्याच्या विरोधात बोललो तर मात्र नरेंद्र पाटील हे असतो. पण नरेंद्र पाटलानं ज्या वेळा ठेकेदाराला केली, त्यानंतरच्या तुमच्या विधानसभेच्या बैठकीत बाळू खंदारेच्या वार्डात श्रीमंत छत्रपती यांच्या पत्नी वेदांतिका राजेंच्या बरोबर माझं भाषण झालेलं आहे. तेव्हाही नरेंद्र पाटलावर तेच आरोपी होते. म्हणजे तुमच्या प्रचाराला आलो, ह्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून शिष्टमंडळ पाठवलं होतं, तेव्हा जुन्या भाजपवाल्यांनी जावं म्हणून सुवर्णदेवी, तेव्हाही तिच्या पतीवर हेच आरोप होते. म्हणजे सुवर्णा पाटील देवेंद्र फडणवीसांना म्हणली की शिवेंद्रराजेंना संधी द्या, तर तेव्हा तिचा नवरा स्वच्छ कापडात असतो, त्याच्यावर डाग नसतात. आणि शहराच्या हितासाठी, शहराच्या हिताच्या गोष्टी बोलल्या की बाबा ह्या रस्त्याची कामं हे का, कारण ह्यांनी तेव्हा नरेंद्र पाटील डागदार होतो, त्यांनीच ठरवायचं आहे. नरेंद्र पाटील, मी त्या भाषणात स्पष्ट सांगितलं की कायद्याच्या परिभाषेत मी गुन्हेगार आहे, कायद्याच्या परिभाषेत मी तडीपार होतो, कायद्याच्या परिभाषेत माझ्यावर खटले आहेत, तुम्ही माझ्यावर ॲट्रॉसिटी घातली, तुम्ही माझ्यावर नको नको ते गुन्हे घातले, खंडणी मागितली म्हणून मला तुम्ही सांगितलं, हे सगळं घातलं, त्याला मी कोर्टाला सामोरं जाणार आहे. तुम्हाला त्यात साक्षीदार यायचं असेल तरी तुम्ही स्वखुशीने कोर्टात येऊ शकता, त्याचे जबाब देऊ शकता. कारण नरेंद्र पाटलावर असाच तुम्ही 10 लाख घेतल्याचं हे उठवलं होतं. मी पोलिसांच्याकडे तक्रार केल्यानंतर तुमचा स्वतःचा श्रीधर जाधवा पुढे जबाब आहे की नरेंद्र पाटलांना मी 10 लाख दिलेले नाहीत. तुम्ही 10 लाख द्यायला म्हणून माझी पोलिसांच्याकडे तक्रार आहे, पण तुमची श्रीधर जाधवांच्या पुढे जबाब आहे की तुमच्यावर म्हणजे मी दिलेले नाहीत म्हणून. एकदा काय ते ठरवा ना. आणि तुम्हाला गुन्हेगारांचं एवढं कधी वावडं आलं
आज तुम्ही बिनविरोध करत चाललाय ते. ज्यांच्यावर मोक्काचे गुन्हे प्रलंबित आहेत अशा माणसांना तुम्ही तिकीट दिलं. हे माझं नाही म्हणणं. मी कुणाला जनसेवकाला तो 2 पार्ट आहेत. वैयक्तिक जीवनात तो माणूस, आता तुम्हीच धडा घालून दिलाय की ठेकेदाराने व्यवसाय करू नका. ठेकेदार स्थानिक स्वराज्य संस्थेत नसावा हे शासनाचं धोरण आहे. म्हणून 467 लोकांनी आम्ही ठेकेदार नाहीचे दाखले घेतलेत आणि मोठ्या तोंडानं तुम्हीच हे केलं होतं की ठेकेदाराला तिकीट देणार नाही. म्हणून मी प्रश्न विचारला, मराठी माणूस मोठा व्हावा, देसाई मोठा व्हावा, देसाई अजून LNT कंपनी इतका मोठा ठेकेदार व्हावा झाला तरी मला त्याचं वाकडं वाटत नाही. कारण मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे ह्यांना शिवसेना प्रमुख हे माहीत नाहीत. जसे शिवराय आपल्याला, आपण स्वराज्याची शपथ, तोरणा किल्ला, अफजल खान, आग्र्याहून सुटका, विशाळगडचा तह, राज्याभिषेक, मुरारबाजीची लढाई एवढंच मानतो. परंतु 1646ची शपथ ते 1659 अफजल खानापर्यंत 13 वर्ष महाराज काय करत होते आणि 1666ला आग्र्याहून सुटका करून आल्यानंतर 1669पर्यंत शिवाजी महाराज काय करत होते, ह्या 13 आणि 16 वर्षातले शिवाजी महाराज तपासले जात नाहीत, सांगितले जात नाहीत. तसं शिवसेना प्रमुखांचं एक हे सांगतो की बेळगावात आम्ही 38 मराठी नगरसेवक निवडून आणले, त्यात शिवसेनेचे 12 होते. मीच बेळगावचा संपर्क प्रमुख होतो. आणि SM कृष्णाच्या लक्षात आलं की आता नवं समीकरण, ते मुख्यमंत्री होते, त्यांनी 18 नगरसेवक त्या काळात ती मोठी डील केली आणि वर 100 कोटी बेळगावच्या विकासाला 2001 सालचे देऊन हे केलं. तेव्हा बातम्या झळकत होत्या. आता आम्ही त्यांची घरं फोडली, त्यात आरोपी होतो, अगदी दरोड्याच्या केसेसमधला आरोपी आहे. ह्यांना अजून तर माझ्यावली गुन्हेही माहीत नाहीत. मी हिंडलगा जेलला दरोड्याच्या केसमध्ये बसलेलो आहे. कारण ज्यांची घरं फोडली तो कायद्याच्या परिभाषेत आपण जरी ह्यानं गेलेलो असलो तरी दरोडे नाही, तिथं तो IPCची कलमं लागताना दरोड्याचंच कलम लागतं. आणि मग पुढे एका प्रकरणात त्याने एक महापालिकेचा भूखंड लाटला होता त्या 18 जणांनी. त्याच्यात 45 गाळे काढले होते. ह्यांना 36 मिळाले होते आणि अधिकाऱ्यांना 9. आणि मी ती टीका केली. महाराष्ट्र टाईमची तेव्हा एडिशन सुरू झाली होती बेळगावची, पुण्यात छापून विमानानं पेपर यायचा. तर त्यांनी तुमच्या 8 कॉलमची माझी मुलाखत, म्हणजे 4 कॉलम पहिल्या पानावर, 4 कॉलम मागं, आणि आपल्याकडं मागं टाकली होती. ती आली, त्या त्यांची मी नाववार कुठला गाळा त्याचा, कुठला ह्याचा गाळा. 12 वाजता मला मातोश्रीवरून फोन आला, नरेंद्र पाटील. तर म्हणले साहेब बोलत आहेत थोरले. 10-15 सेकंद लागले साहेब फोनवर यायला. काय रे आज झळकतोयस पेपरात? तर मला माहिती होती तेवढी एकच बातमी होती माझी महाराष्ट्र टाईमची मुलाखत. साहेबांची ती पद्धत होती, बातम्या बघायच्या, चांगलं वागलं असेल त्याचं हे करायची, वाईट बातमी आली असेल त्याला साहेब शासन करायचे. काय रे बाबा म्हणले, तुला मराठीच माणसं दिसली का अतिक्रमण हे काढायला? मी म्हणलं साहेब समजलो नाही. नाही तू त्या बेळगावच्या मराठी नगरसेवकांच्या अतिक्रमणाबद्दल आवाज उठवला आहेस. तर साहेब म्हणलं ते काँग्रेसमध्ये गेलेत. ते काँग्रेस, भाजप, शिवसेना बघायला मी आहे. इथनं पुढं मराठी माणसाच्या अतिक्रमणावर आवाज उठवायचा नाही. तुम्हाला भैया बिये बांगलादेशी हे कोण दिसत नाहीत का म्हणले. आणि साहेबांनी रागाने फोन ठेवला. त्यामुळं देसाई, भोसले, भंडारे यांना अजून मोठी कामं मिळावीत, अजून ते मोठे कॉन्ट्रॅक्टर व्हावेत. आज जे आपण LNT, पुंज लॉयड ह्या कंपन्या बघतोय, त्याच्याऐवजी देसाईंचं नाव ऐकायला मिळावं, त्याच्याऐवजी राजू भोसलेचं नाव ऐकायला मिळावं, त्याच्याऐवजी पुंज लॉयडचं मिळावं. पण ह्या देशाचा कर भरणारा नागरिक, ह्या राज्यातला, शहरातला, माझ्या करातनं, माझ्या याच्यातनं, संपत्तीतनं निर्माण केलेला माझा पैसा, माझ्यासाठी वापरण्यात येणारा, माझ्या शहरासाठी वापरण्यात येणारा पैसा हा 10-20 वर्ष नाही चालला तर 5 वर्ष तरी चालावा, एवढी माफक अपेक्षा ठेवायची का नाही? काचच्या रस्त्याचं साईडचं डांबर किमान इतकं असं चढ उतारानं होऊ नये वेडवाकडं. कुठं 8 इंच, कुठं 11 इंच फळी जशी सर्कल सेंटरिंगची, तसंच आडव होऊ नये. येणारा पाण्याचा लोट रस्त्याचा नाल्यात उतरावा, पलीकडच्या घाटाकडच्या बाजूला उतरू नये, ही आपण अपेक्षा बाळगायची का नाही? आणि शासनाचं धोरण आहे ठेकेदार नसावा. हे मी काढले निवडणूक, तुम्ही शपथपत्र दिले ना ठेकेदार नाही म्हणून. ठेकेदारी नाही, संबंध नाही.
आता तुम्ही त्यात पळवट आहे. शहरात तुमची देसाई कन्स्ट्रक्शनच्या गाड्या फिरतात का नाही, डांबर वागतात का नाही, हे करत नाही. आणि आता खरी ह्यानी तुम्ही विकासाची व्याख्या जी बोलताय, मला विकासाच्या व्याख्येत सांगा. हे जेवढा विकास बोलतायत त्यातली बिल्डिंग ही अत्यावश्यक एक बाब सोडली. त्याही बिल्डिंगमधला घपला मोठा आहे, तिचे दगड कुठं गेलेत पायाचे, कोट्यवधी रुपयाचे. काटकर तात्यांपासून कोणकोणत्या TNTच्या दगडाच्या विक्रीत आहेत आणि तो दगडाचा स्टॉक आता कुठं आहे हे विचारायचं आहे. ह्यांचा विकासाची व्याख्या डांबरापाशी सुरू होते आणि कॉन्क्रीटला संपते. डांबर हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते काही विकास नव्हे. विकास करण्यासाठी, लोकांना रोजगार निर्माण होण्यासाठी, सुविधा निर्माण होण्यासाठी ती पायाभूत सुविधा आहेत त्या. मग असं तरी कबूल करा की आम्ही पायाभूत सुविधा निर्माण करतोय. ह्या पायाभूत सुविधा ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, चांगल्या दर्जाच्या सुधारणा झाल्यावर लोक येतील. आज राधिका रोड म्हणजे उंटाची पाठ झालेली आहे, आपण जाऊन बघा. आणि मला सांगा चुकीचं, मी जाहीर माफी मागीन. मला 2 वर्ष टिकलेल्या एका रस्त्याचं नाव सांगा. मी म्हणजे माझे आरोप मागं घेऊन मी अगदी सुरुचीच्या दारात गुडघे त्या डांबरावर गुडघे टिकून नमस्कार करून निघून येईन. ते कुठं दादांनी म्हणजे एक जी काही भूमिका होती की बाबा वहिनींनी का नेमकेपणानं भारतीय जनता पार्टीचा त्याग केला आणि त्या तुतारीकडे गेल्या, हा एक मुद्दा होता. किंवा दादांच्यावरती सुद्धा मागच्या काही गोष्टींवरनं आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर त्या संदर्भामध्ये एक खुलासा व्हावा आणि त्याबरोबरीने एक वैचारिक सुद्धा मंथन व्हावं. कारण शेवटी असं आहे की नरेंद्रदादा पाटील यांचा अभ्यास आणि त्यांचा फटकळपणा हा सगळ्या दुनियेला माहिती आहे. पण बऱ्याचदा काय होतं की फटकळपणामुळं किंवा स्पष्ट बोललेपणामुळं त्यांना बदनामी पण त्यांना म्हणजे टवाळी सुद्धा केली जाते. पण हरकत नाही, त्यानिमित्तानं पण आमची चर्चा त्यांच्याशी व्हावी म्हणून आज दादा तुम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल भूमिशिल्प एकच मिनिट थोडंसं तुम्हाला हे करतो. मी म्हणजे आपली ह्या म्हणजे हे म्हणतं नाही आपण आम्हाला बोलवणार, आमच्या टीकेवर विरोधकांना बोलवणार. 4 प्रश्न त्यांना महत्त्वाचे फक्त विचारा ह्या डांबरीच्या आणि ह्या कॉन्क्रीटच्या विकासासंदर्भात. की एकच रस्ता म्हणजे उदाहरणार्थ मोना स्कूल पुढचा, त्याच्यावर कोट्यवधी रुपये घालण्यापेक्षा 320 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत सातारा शहरात नगरपालिकेच्या हद्दीत. त्याच्यावरचे थोडे रस्ते केले. सगळे काय डांबरी आहेत असं तुम्ही म्हणू शकत नाही, सगळे पूर्ण व्यवस्थित आहेच म्हणू शकत नाही. प्राधान्यक्रमानं करावायचे रस्ते कुठले हे जरा नागरिकांना विचारात घेऊन केलं, तज्ज्ञांना विचारात घेऊन गेलं, त्याचा अहवाल केला आणि मग त्यात प्राधान्य तुम्ही दिलं तर एक गोष्ट वेगळी आहे. जे प्रमुख रस्ते आहेत म्हणजे बघा, जे 10-15 वर्ष 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी आम्ही हे रस्ते केले, निधी आणला तुम्ही सांगताय. मोळाचा वाडा ते शिवराज पंप रस्ता, आज नेमकं तो रस्ता 3च ठिकाणी अरुंद आहे. एक करंजाचा पार, बारकाईने मी बोलतोय ते बोला, त्यात गंभीर अर्थ आहे. दुसरा बड्या पंपाच्या इथं, तिसरा कान्हेरे बंगला सायन्स कॉलेजच्या समोर तिथं अरुंद आहे, आणि चौथं भुरके. हो, नेमक्या ह्या 4 जागा खुल्या, बाजारभावाचं महत्त्व असणाऱ्या, पण जिथं एकही एसटी बसू शकत नाहीत अशा तिथं रस्ता रुंद का ठेवला आहे? कोणती शक्ती त्यात आडवी आहे? आणि शासनाला अशी कोणती अवघड बाब आहे? तो नॅशनल हायवे एक कळचा, हो, तो मनानंच अपग्रेड होतो. त्याच्या भोवतीचे इतके मीटर हे प्रतिबंधितच असतात. तुम्ही पेंढारकर डॉक्टरांचा दवाखाना पाडला, भिंत पाडली. तुम्ही पतंगराव का तुम्हाला भिंत घ्यायला लावली? तुम्ही कॉलेजच्या भिंती पाडल्या, तुम्ही कलेक्टर ऑफिसची भिंत पाडली, तुम्ही PWDची भिंत पाडली. मग या ठिकाणी का नाही? हिथंच शासनाचं घोडं कुठं का? ह्या जागा कोणी घ्यायच्या विकत, मग त्याचं मूल्य करणार, मग त्याचा दुप्पट किमतीचा TDR देणार आणि मग हे करणार का? हा जो जुना RTO ते लोणंद रस्ता आहे, त्यात नेमकं आता बघा ते चेअरमन मुलांनी वारले बघा, मागच्या वर्षी 1 वर्ष झालं अपघातात वारले. राजपुरोहितांच्या नवीन मॉलच्या समोर तिथंच 2 वडाची झाडं नेमकी अशी रस्त्याच्या आत आहेत. म्हणजे रस्ता अरुंद आहे, पुढं आपण एंट्री करतो वाडेफाट्याकडून, ते साईड डाब्याच्या पुढं वडाची झाडं नेमकी आत आहेत आणि त्याच्या आडोशानं सगळे हे आहेत. म्हणजे जो मुख्य रस्ता आहे तो आज पुण्याला जायचा, साताऱ्यातनं पुण्याला जायचा तो मुख्य रस्ता आहे, आणि फलटणला जायचा, फलटण बारामती निरा इकडं जाण्याचा, त्या रस्त्याची ही अवस्था काही निघत नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट,
की आजही त्यांचं म्हणजे नगराध्यक्षानं एका डिबेटमध्ये सांगितलं की पोहे ना खाते आम्ही हे 68 कोटी टाकलेत, इकडं 55 कोटी टाकलेत, तिकडे 19 कोटी टाकलेत. कुठलाही रस्ता तयार करताना शासनाचं धोरण असं आहे की आता म्हणजे जुन्या धोरणाचं आहे की 10 वर्ष किमान तिथं परत रस्ता करायला लागू नये. एखादी नैसर्गिक आपत्ती घडली, बाबा पूल पडला, कुठनं पाण्याचं लोट येऊन ते हे झालं, वाहून गेलं, पाऊस हे रस्ता वाहून जाण्याचं कारण नाही, तर तिथं दुरुस्ती किंवा रस्त्याचं हे बदललं, रस्त्याचं रुंदीकरण झालं, त्याचं अपग्रेडेशन झालं तरचं काम. तुम्ही 1.5 वर्षापूर्वी रस्ता केला बॉम्बे रेस्टॉरंट म्हणजे जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट पहिल्या पावसात व्हायला, त्या रस्त्यांची 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची, त्याच्याकडचे पैसे आपण ठेवून घेतलेत त्यासाठीचे, त्याच्या खर्चानं ते करून घ्यायचा रस्ता सोडला. तुम्ही आज त्या रस्त्याला नवीन पैसे टाकताय म्हणजे मागचा कॉन्ट्रॅक्टर त्या जबाबदारीतनं मुक्त आणि रस्ते करताय. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा बारकाईनं, देसाई ग्रुपलाच तिकीट म्हणजे टेंडर कशी मिळतात, भंडारीला कशी मिळतात, 13 कोटीची 14 कोटी म्हणजे काम असतं. निसर्ग कॉलनी ते अमुक एक रस्ता टाकणं, धनश्री कॉलनीत डांबर करणं, इकडच्या कॉलनीत गटर करणं, त्या सगळ्या रस्त्यांना क्लब करायचं आणि ते एकालाच टेंडर द्यायचं, काहीतरी जगा वेगळ्या अटी शर्ती घालून ते वाढीव दरानं द्यायचं, तिथं स्पर्धा नाही. आज तुम्ही 400 कोटीची कामं केली असं म्हणता, विकास कामं 250 कोटीच्या ह्याला 400 कोटी आम्ही आणली म्हणून 741 कोटी झालं. 741 मधली मोठी कामं सोडून द्या आपण, परंतु 50-50 लाखाची कामं काढली असती जर आपले सुशिक्षित बेकार अभियंत्यांना कामं दिली असती तर किमान 200 अभियंता कामाला लागले असते. म्हणजे थोडक्यामध्ये जे काही मोक्याच्या जागा आहेत तर तिथं ते रस्ता रुंदीकरण का होत नाही, मग त्याच्यामध्ये कुणाचा नेमका इंटरेस्ट आहे. आणि रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दादा म्हटले त्या पद्धतीनं काही ठराविक लोकांनाच ती कॉन्ट्रॅक्ट काम मिळतात, व अशा सुशिक्षित बेकार मुलांनाच ठेकेदार करून त्यांच्या म्हणजे रोजगार निर्माण त्यातनं होऊ शकतो, तर त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं. तर ते ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती नागरिकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर दादा खरोखर तुम्ही वेळ काढलात आणि आज आमच्याशी येऊन संवाद साधला त्याबद्दल समस्त सातारकरांच्या बद्दल, कारण हे प्रबोधनात्मक आहे झालेलं असेल असं मला वाटतं. लोकांना निश्चितपणानं काही गोष्टी ह्यातनं एक वेगळ्या कळलेल्या असतील किंवा विचार करायला प्रवृत्त करतील. तेव्हा आज आपण वेळ काढला त्याबद्दल मी भूमिशिल्प डिजिटल आणि सातारकर नागरिकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मी आपण इथं संधी दिलीत, बद्रे सर आणि तोसोळवंडे सर, आपलंही आभारी आहे मी.